शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयासंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। यामध्ये नौपाडा पोलीस परिसरामध्ये जुन्या मोडकळीसलेल्या इमारतींचा प्रश्न, शाळांच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून पर्यायाने विजेची मागणी 4 ते 5 पटीने वाढत आहे। सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचं या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। नौपाडा प्रभागातील 2111 केव्ही उपकेंद्र महावितरणाचे 600 चौरस मीटर भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली आहे। त्याचबरोबर प्रशांतनगर येथील परिसराचा विकास, इमारत बांधकाम गेली 14 वर्ष बंद असून यामध्ये 350हून अधिक नागरिक आहेत। येथील नागरिकांचे भाडे देखील 6 महिन्यांपासून बंद आहे। त्यांची आर्थिक ताणाताण होत असल्याने त्यांना भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठी ठोस पावलं उचलावीत। अनधिकृत बांधकामांमध्ये जो काही महापालिकेचा भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबवावा। याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भूमिका या ठिकाणी केदार दिघे यांनी मांडलेली आहे। तर धोकादायक स्थितीत असलेले संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। यांसारख्या विविध विषयांवरती त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली। सर्व महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। याप्रसंगी जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, नौपाडा सचिव संजीव कुलकर्णी, उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हांडोरे, जीवाजी कदम, एकनाथ अहिरे, पप्पू आठवले, प्रदीप वाघ, जगन्नाथ तावडे, शाखा प्रमुख सचिन चांदगुडे, वसंत कुंडभर, कुंदन महाडिक, जगन्नाथ तावडे, दिनेश चिकणे, महिला समन्वयक अक्षता पांचाळ, शाखा समन्वयक खाणेकर मॅडम यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहर प्रमुख, जिल्हा संघटिका रेखाताई, इतर सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख प्रकाश पायरे आणि हांडोरे साहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली। विषय मूळतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात आहेत, पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो। त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते। आणि आम्ही मध्यंतरी जे MSEBच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत, मिश्राम साहेब, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो। त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे 600 चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली, जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल। त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे, जिकडे ते धोकादायक आहे। ड्रेनेजचा सिस्टीम मूलभूत आहे, त्याच्या बाबतीत आम्ही बोललो। नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे, ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरेटेड सिस्टीममध्ये आहे, धोकादायक इमारत आहे, असे 3दा त्यांना लेटर पाठवलेले आहेत, पण तरी कुठचीही कारवाई झाली नाही। दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जात येत असतात। उद्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये, तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासनाचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे।